नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आले झटपट होणारी डिश गठोळ्याचं पिठलं. चला तर आता बघूया लागणारे साहित्य. जिरे, मोहरी, हळद, मीठ, मिरची, लसूण, कढीपत्ता, बेसन पीठ, हिंग. हे पहा, आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्या लसूण टाकून घेतले. आता ते छानपैकी बारीक ठेचा करून घेऊ. ओबडधोबड वाटून घ्यायची. पहा, अशा पद्धतीने मिरची वाटून घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, सर्व एकत्र करून घ्यायची. पहा, पिठलं करणं एकदम सोपं आहे. आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले. आता तेलामध्ये आपण मस्तपैकी तेल गरम झालं का नाही बघितलं, तेल गरम झाले. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली. मोहरीचे छान तडका बसला का आपण मस्तपैकी आता जिरे टाकणार आहे. हे पहा, आता जिरे टाकले. आता जिरे टाकल्यानंतर छान फोडणी बसली. असं मस्तपैकी फोडणी बसली का लगेच आपण वस्तू टाकायची. आता कढीपत्ता टाकला. आता कढीपत्ता तडतड वाजायला लागला. आता छानपैकी हिंग टाकला. हिंगाची फोडणी दिली ना शरीराला जाचत नाही. आता हळद टाकली. हे पहा, आता आपण जे मिरची वाटून ठेवली होती ना, त्याचं पाणी आपण आता त्याच्यामध्ये टाकून दिले. आता सर्व मिरची काढून घेते मी मस्तपैकी. आता तेल जास्त टाकायचं पिठल्याला थोडंसं, कारण पिठल्याला तेल जास्त टाकलं ना थोडंसं का छान होतं पिठलं. पिठल्याची चवच अप्रतिम होते. आता जे आपल्याला आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला 2 माणसाचं करायचं आहे, 4 माणसाचं, त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. आता मी स्वादानुसार मीठ टाकते. आता आपण छान मिश्रण करून घेतलं. आता अशी उकळी आली ना पाण्याला, अशी पाण्याला उकळी आली का नंतर मग चांगली उकळी येऊन द्यायची. आता थोडासा गॅस फास्ट केलाय मी. आता छान उकळी आली. आता गॅस बारीक करून मी परत पीठ टाकायला लागले त्याच्यामध्ये. आता असं एका हाताने पीठ टाकायचं, एका हाताने हलवायचं. हे पहा, असं सर असं हलवून घ्यायचं पटापट. असं मोकळं पीठ टाकलं ना का पटापट हलवून घ्यायचं. या गोष्टीला जरा पटापट फास्टमध्ये करायचं एकदम. पहा बरं, आता कसं मी पीठ टाकते, एका हाताने पीठ टाकते, एका हाताने असं एकत्र करून घेते एकजीव. हे पहा, आता सर्व पीठ टाकून घेणार आहे मी त्या पद्धतीने. पहा, आता टाकलं, सर्व पीठ टाकून झालं की असं मस्त जे आपल्याकडून चुकून बुकून काही गोठोळ्या जर राहिल्या असतील गाईमध्ये, त्या गोठोळ्या फोडून घ्यायच्या थोड्या. आता हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व एकत्र करून घेणार, फोडून घेणार. आणि त्याच्यानंतर मग त्या फोडून झाल्या का अशा फोडून घ्यायच्या. आता अशा फोडून घेतलं का मस्त आपण सुगंध खूप छान येतोय, घरभर सुगंध पसरलाय. आता दिसायला पण किती सुंदर दिसतंय बघा बरं. आली उकळी यायला पण वेळ लागत नाही. आता त्याच्यावर मी झाकण ठेवलंय. आता त्याच्यामध्ये असं थोडेसे वाफेत दाबून ठेवलं ना पिठलं का छान वाटतं. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. हे पहा, किती छान झालंय. आता पिठलं टाकून कोथिंबीर टाकते मी त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकले की अजून अप्रतिम सुगंध येतो. घरामध्ये खूपच सुगंध पसरलाय. पिठलं म्हणजे आमच्या घरात खूप आवडायचं. हे पहा, आता झाकण ठेवलंय. आता परत आपण 5 मिनटं वाफून घेऊ, म्हणजे कसं चांगलं शिजलं ना का छान चव खूप अप्रतिम लागते. हे पहा, आता हे पिठलं मी काढून घेते. असं पिठलं करून बघा मंडळी नक्की, कारण खूप छान चवदार म्हणजे चविष्ट इतकं होतं ना का एकदा खाला तर दुसऱ्यांदा मागणार तुम्ही. पहा बरं किती छान दिसतंय. बघा मंडळी किती छान झालं पिठलं. ह्या पिठल्याला वेळ सुद्धा लागला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पिठलं आपण भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो.